कोकणच्या सुंदर अशा सकाळसोबत तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते सर्व मस्त आणि हेल्दी असाल। तर आजचा व्लॉग हा रेसिपी व्लॉग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर पारंपरिक पद्धतीने आपण धपाटे कसे बनवायचे ते तुम्हाला मी सांगते आजच्या व्हिडिओ। कांदा हा छान बारीक कट करून घ्यायचा। बारीक कांदा लागतो आहे आपल्याला इथे। आपल्याला ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, तांदळाचं थोडंसं पीठ लागेल आणि बेसन पीठ, हे तिन्ही पण पीठ ॲड करून म्हणजे मिक्स करायचं आहे आणि त्या पिठामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे। आता मी पुढे काय काय सांगते ते तुम्ही टाकायचं आहे। आता हे पीठ मी मिक्स करून असंच ठेवलं आहे, तेच तुम्ही साईडला पाहू शकता, त्यामध्ये मी ठेवलं आहे। आता त्यातून मी थोडंसं पीठ घेतलं आहे, जेवढे मला धपाटे बनवायचे आहेत। थाली म्हणतात कोण कोण, पण आमच्या इकडे गावाकडे धपाटेच म्हणतात, मग मी धपाटेच म्हणते आता। तर ते जेवढं तुम्हाला लागेल तेवढं त्यानुसार तुम्ही मिक्स करून असं बनवू शकतात किंवा एकदाच मिक्स करून ठेवू शकतात। आता इथे मी लसूण आणि जी आपली हिरवी मिरची असते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतली आहे। नंतर आपल्याला त्यामध्ये लसूण, मिरची, ओव्याची पानं माझ्याकडे आहे ती मी त्यामध्ये टाकली आणि नंतर आपल्याला टाकायची आहे। नंतर जिरी थोडी जास्तीची टाका, कारण त्याने खूप छान लागतात धपाटे आपले। आता इथे मी माझ्या हिरवी मिरच्या संपल्या होत्या, त्यामुळे मी लाल मिरच्या टाकल्या आहेत। आता इथे मी जिरी टाकत आहे आणि शेवटी मी ओव्याची पानं टाकत आहे। आता हे जे राहिलेलं आहे ना ते मी फ्रीजमध्ये ठेवते, फ्रीजमध्ये खराब होत नाही। मग आता बघा, आता मी बारीक करून घेतलं आहे छान। आता यामध्ये आपल्याला पहिल्यांदा टाकायचं आहे हळद, आणि तुम्ही आवडीनुसार थोडेफार चाट मसाला वगैरे टाकू शकतात। आता मी ते हळद टाकली आहे आणि ओवा कुस करून घ्यायचा, असा हातावर छान लागतो असं, म्हणजे ओव्याचं थोडंसं दाताखाली आलं ना खूप छान लागतात। आणि जे काही आपलं मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेतलं आहे ना त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं, कारण आपल्याला पातळ तसं बनवायचं आहे आणि ती पूर्ण पेस्ट काही येणार नाही आहे, त्यामुळे त्यामध्ये पाणी ॲड करा, ते थोडंसं हलवा आणि ती पेस्ट त्यामध्ये टाका। आता इथे चवीनुसार तुम्ही मीठ टाका आणि त्यानंतर ते जे काही बारीक केलेलं आहे ना ते त्यामध्ये टाका, असं हलवून, आणि छान घट्ट असा गोळा मळून घ्या। जास्त घट्ट पण नाही मळायचं आणि जास्त पातळ पण नाही मळायचं, असं मीडियम की आपल्याला थापता येईल। ते थापून करतात ना, पारंपरिक पद्धतीने हे थापून करतात। आता आजकाल काही निघाले, म्हणजे कोण कोण लाटून पण करतात, पण मला थापूनच खूप जास्त आवडतात, कारण ते वेगळं पण वाटतं आणि खूप फास्ट होतात। कसं लाटून ते कांदा बाहेर निघतो, मग असं ना अजिबात म्हणजे त्याला होलबिल अजिबात पडत नाही, ते खूप छान असं आणि चविष्ट लागतं। एकदा नक्की या पद्धतीने ट्राय करा, खूप छान टेस्टी असे लागतात। म्हणजे मला तर पर्सनली हे धपाटे खूप जास्त आवडतात। गावाकडे ना आठवड्यातून एकदा तरी होतात, असं इकडे पीठ कमी आहे माझ्याकडे, त्यामुळे मग मी 2-3 आठवड्यातून 15 दिवसातून असं एकदा करते। आणि मला ना पहिल्यांदा इकडे पीठ आणलं होतं ना तेव्हा मी सारखं करत होते सारखं। मग इथे असा घट्ट असा गोळा मी मळून घेतला आहे, जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही। आता तोपर्यंत मग इथलचा आवर करते, कारण पसारा तर भरपूर होतो करताना, म्हणजे थोडंसं करायचं असलं तरी पण भरपूर असा पसारा होतो। आता इथे मी सकाळचे भांडे हे जे घासून घेतले होते ते मी सगळे आता रॅकला लावत आहे, कारण मग सगळा रिकामा जो स्पेस असतो ना आपला किचनचा, तो असला की आपल्याला काम करायला थोडंसं ऊर्जा येते, थोडंसं मोटिवेशन होतं, थोडंसं प्रोत्साहित होतं, थोडंसं फ्रेश वाटतं माइंडला की आपल्याला परत काम नाही आहे जास्त। त्यामुळे ना पहिले भांडे वगैरे सगळे घासून घेतले, जेवढे काही झाले होते माझ्याकडे तेवढे। आता मिरची वगैरे ना मी अशी रॅप करून ठेवते न्यूजपेपरमध्ये, त्यामुळे मग ते मिरची संपल्या होत्या, मग ते सगळं ठेवून दिलं। आता माझ्याकडे जास्तीचा कांदा होता, कारण भरपूर सारा कांदा मी चिरला होता, मग तो पण कांदा मी एका छोट्याशा बाउलमध्ये टाकला। आणि जे काही माझे छोटे मोठे भांडे होते आता जे खराब झाले ते मी असे धुवून ठेवत आहे, कारण नंतर परत मग कंटाळा येतो। मग आताच धुवून ठेवलं ना, जसे झाले ना तसे लगेच धुवून ठेवले ना एकदा जास्तीची भांडी साठत नाही, आणि मग आपल्याला थोडंसं बरं पडतं नंतर कामावर यायला वगैरे, किंवा आपल्याला स्वतःसाठी मी टाईम असा भेटतो आपल्याला नंतर। नाहीतर सगळे जेवण झालं की सगळे भांडे आपणच घासायचे, मग भरपूर भांडे होतात। त्यामुळे ना झालं की लगेच असे भांडी घासले ना थोडंसं टायमाचं असं मॅनेजमेंट करता येतं आपल्याला, किंवा टाईम भेटतो आपल्याला भरपूर। आता इथे माझे भांडे वगैरे सगळे घासून झाले आहेत, किचन वगैरे थोडंसं आवरलं ना म्हणजे मग माझे धपाटे रेडी आहेत। आणि त्या पिठाला थोडंसं 10-15 मिनटं भिजू पण द्यावं लागतं। मग 10-15 मिनटं आपले वायाला कशाला घालवायचे, हे आपल्याला आता नाही तर उद्या किंवा थोड्या वेळाने आपल्याला करणं भागच आहे, आपणच करणार आहोत, कोण दुसरं येणार नाही। त्यामुळे आत्ता कर किंवा उद्या कर, हे तुलाच करणं भाग आहे, असं करून थोडंसं करायचं। कंटाळा येतो पण सवय होते हळूहळू। बघा आता इथे माझं सगळं किचन हे छान असं क्लीन झालं आहे, आणि 7 वाजले होते, मग म्हणलं पहिली देवपूजा करून घेऊ। हेच खराब झाले ते पण ते वगैरे, मग त्याला पण घासून काढल्या, आणि थोडंसं ना आता ओलेच होते त्यामुळे मग त्याला पुसून घेतलं आणि तेल वगैरे लावून घेतलं। असं ना 6 वाजता वगैरे असं प्रसन्न वाटतं एकदम, ही पूजा वगैरे केल्याच्यानंतर एवढं भारी फील होतं ना, एकदम पॉझिटिव्ह वाईब्स येतात। आणि धूप अगरबत्ती दीप वगैरे लावलं ना खूप छान वाटतं, म्हणजे ना खूप मस्त वाटतं। आता सगळेच करतात, हे काही सांगायची वेगळी गरज नाही आहे, पण हे फील करा, म्हणजे करतात म्हणजे करतात, पण नाही ना हे फील केलं पाहिजे। म्हणजे हे जे वाईब्स असतात ना ते आपल्या
आतमध्येपर्यंत आपण नेल्या पाहिजेत. आता इथे माझी काडेपेटी संपली होती त्यामुळे मी गॅसला लावत आहे. गॅसनेच मी दिवा इथे लावत आहे. आता हे चुकीचं आहे पण आता काडेपेटी संपली होती त्यामुळे इट्स ओके. आता मी उद्या गेल्याच्यानंतर आणेल पहिली. आता बघा इथे माझी छान अशी देवपूजा चाललेली आहे. थोडंसं अगरबत्तीचा वास हा ना पूर्ण घरामध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये, बेडरूममध्ये असं मी हे करते त्यामुळे थोडंसं भारी वाटतं. आणि पूर्ण घरामध्ये फिरवलं ना थोडंसं मन फ्रेश वाटतं किंवा पूर्ण घराला असं एनर्जेटिक किंवा वाईब्स छान पॉझिटिव्ह अशा येतात. त्यामुळे ना असं करते मी, रोज करते. धूप वगैरे पण ह्या टायमाला लावायची पण आता धूप पण माझी नेमकी संपली आहे ना. आता गावावर गेले ना तर तिकडून आणेल मी आता बघा इथे माझी पूजा वगैरे झाली. आता मी लगेचच धपाटे करायला घेतले. कसे करायचे ते तुम्ही आता डिटेलमध्ये पाहू शकता. आपल्याला इथे सुती कापड घ्यायचं आहे. ते पोळपोळवर असं अंतरायचं. पहिल्यांदा त्याला ओले करायचं. आपल्याला थोडंसं पाणी असं एका बाउलमध्ये वगैरे ठेवायचं, ओलं करायचं ते. आणि जे आपले मळलेलं पीठ आहे ना त्याचा थोडासा छोटा गोळा करायचा. किती छोटा केला तर त्याचे मोठे थापाटे होतात. कारण आपण ते थापतो ना, जोपर्यंत थापतो तोपर्यंत ते मोठे होतात, तुटत नाही अजिबात. जास्तच खूप जर तुम्ही पातळ केला असेल तर त्याचे होत नाही. थोडंसं घट्ट असंच गोळा मळायचा. बघा आता इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सेम प्रोसेस आहे. आणि मला तर ना मी ना इतकी ट्रेन झाली नाही, खूप पातळ असे होतात माझे. नाही ते काही खूप असे जाड करतं. मम्मी तर म्हणते किती छान किती पातळ असे करते तू. पण मला ना म्हणजे ते ट्रेन झाले आहे. थोडंसं पुरून बोटाने दाबलं की खालून मागच्या साईडला, पंजेच्या साईडला ते असं करायचं म्हणजे ते बोटं पण उमटत नाही. आमच्याकडे गावाकडे ते बोटं उमटलेलेच करतात पण मी मागच्या साईडनी पण करते कारण ते बोटं उमटलेली मग ते बुजून जातात आणि छान वाटतात. धपाटे म्हणजे एकदम लाटण्यासारखं वाटतात आणि खूप छान होतात. बघा तुम्ही आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सेम करायचं आहे. आणि ते जे आहे ना खालचं कापड ते अलगद टाकायचं. तव्यावर पहिल्यांदा तेल टाकायचं, थोडंच तेल, म्हणजे जास्त पण तेलाला लागत नाही. नाहीतर कोण म्हणतात की चिटकतं वगैरे, पण चिटकत नाही अजिबात. थोडंसं तेल असं पसरून टाका. थोडंसं जास्त तेलाची गरजच नाही आहे इकडे. आणि सुती कापड डिरेक्ट असं खाली उचलायचं आणि ते डिरेक्ट आपण तव्यावर टाकायचं. म्हणजे अजिबात चिटकत वगैरे काही नाही. अलगद वरच्यावर तुम्ही काढून घ्या. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सेम तशीच प्रोसेस करायची आहे. अलगद मी आता काढून घेतलं आहे आणि अजिबात कुठेच काही चिकटलं नाही. बघा सेम आपलं धापाटं खूप जास्त पातळ, म्हणजे एवढा गोळा घेतला होता तरी पण एवढं मोठं धापाटं आपलं झालं आहे. आता याला तुम्ही ना प्लीज मला कमेंट करू नका की धापाटे काय बोलते, पण आमच्याकडे धापाटेच म्हणतात. आता प्रत्येक गावानुसार वगैरे भाषा वेगळी पडते. आता आमचं शहरच वेगळं आहे, पुणे शहर आहे त्यामुळे वेगळं पडतं. आता इकडे कोकणात मग तू कसं काय, म्हणजे नवीन जसे मेंबर ॲड होतात तसे खूप प्रश्न पडतात. त्यामुळे आता कोकणामध्ये आमची इकडे ड्युटी आहे, शिक्षक आहेत माझे मिस्टर, त्यामुळे आम्ही इकडं कोकणामध्ये आहेत. पण आम्ही मूळ हे पुण्याचे आहोत, पुण्यामध्ये, पण आमचा तालुका वगैरे वेगळा आहे तिकडे. बघा आता सेम ह्याच पद्धतीने तुम्हाला पण करायचे आहेत. म्हणजे खूप जणांना येत पण असतील, पण जे नवीन मेंबर आहेत किंवा नवीन लग्न झालेलं येत नाही. आता मला पण लवकर येत नव्हतं आधी, पण आता मी खूप छान असं ट्रेन झाले आहे. बघा किती छान असं धापाटे आहे, लगेच उलटतं पण, म्हणजे खूप छान होतात. आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा नक्की. चला आता इथे मी धापाटे वगैरे करून घेते. आणि जर का तुम्हाला कळालं असेल तर मी परत एकदा दाखवते करून, आणि जवळून पण करून दाखवत आहे. आता इथे थोडंसं फास्ट फॉरवर्ड करते कारण मोठा होतो व्हिडिओ परत मग. बघा आता टाकल्याच्या नंतर किती अलगदपणे निघतं, म्हणजे त्याला अजिबातच म्हणजे कुठेच तुटत वगैरे नाही, काही नाही. फक्त थोडंसं ना लक्षपूर्वक करा, कारण हे टाकल्याच्या नंतर आपला हात वगैरे थोडंसं भाजू शकतो, त्यामुळे लक्षपूर्वक करा फक्त. नाही तर बाकी खूप छान होतात, खूप छान मस्त लागतात एकदम खायला. एकदम पारंपरिक पद्धत आहे, कारण लाटून वगैरे करण्याच्यापेक्षा ना असं केलेलं कितीही चांगलं आणि लवकर पण होतात फास्ट. ते लाटून तर काही बघा किती छान असं सुरेख दिसत आहे. आणि कांदा जास्त टाकल्यामुळे खूप छान टेस्ट येते. कांदा थोडासा जास्तच लागतो याला, आणि कांद्यामुळे सगळं कांद्यावरच अवलंबून आहे. कारण कांदा हा चांगला जास्त असं करपूस वगैरे भाजला ना खूप छान टेस्ट येते, खूप म्हणजे खूप जास्त. आता मी शब्दात नाही सांगू शकत, तुम्ही करून पहा तेव्हा तुम्हाला कळेल. खूप ताईंना माहीत पण असेल, खूप जणांना माहीत पण नसेल, त्यामुळे मी परत सांगत आहे, जवळून दाखवत आहे तुम्हाला. बघा कुठेच काही चिटकत नाही, खूप छान असे धपाटे होतात. आणि यामध्ये तुम्ही कोथिंबीर किंवा पालक, तुमच्याकडे जे काही असेल मेथी वगैरे ते पण तुम्ही टाकू शकतात, कारण त्याने पण आणखी छान टेस्ट इन्क्रीज होईल आणि छान पण लागेल मुलांना. बघा मुलं जनरली खात नाही अशा पालेभाज्या वगैरे, मग तुम्ही असं धापाटे वगैरे करून देऊन त्यामध्ये तुम्ही एक्स्ट्राचं जे भाजीपाला वगैरे असतो ते टाकून तुम्ही ते देऊ शकतात मुलांना, टिफिनला वगैरे देऊ शकतात. खूप
झटपट अशी रेसिपी आहे, खूप फास्ट होते आणि टेस्टी तर एवढी होते की मुलं तुम्हाला 100% म्हणतात की आम्हाला अजून पण पाहिजे एवढी भात. बघा आता इथे सगळे माझे धपाटे करून झाले आहेत, एवढे सगळे केले आहेत मी आणि जे गरम गरम होते ते दिले पण होते सगळ्यांना खायला. आणि आज उपवास सोडायचा होता त्यामुळे मग स्पेशल असं गोड काही केलंच नव्हतं, फक्त धपाटे केले आणि त्याच्यासोबत चटणी. स्वीट काहीच नव्हतं त्यामुळे मग स्वीट आणलं होतं मिस्टरांनी, मग ते पण खाल्लं. चला मग हा व्हिडिओ मी इथे सेंड करते, कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.